पोहे उपीट खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण करणार आहोत ह्या तिखट शेवया. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कोमट पाणी घेतलं आहे. पाणी कोमट असतानाच आपल्याला त्यामध्ये ह्या शेवया टाकायच्या आहेत आणि उकळी घ्यायची आहे चांगली. 5 मिनिटं आपल्याला ते बॉईल करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहोत. आता मी पॅनमध्ये घेतलेलं आहे 2 ते 3 चमचे तेल. यामध्ये आधी बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे. लसणाचा कलर चेंज होतोपर्यंत आपल्याला हे तेलात परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत उभी चिरलेली ढोबळी मिरची. आता मी इथे घेतलेला आहे उभा चिरलेला कांदा. आपल्याला ह्या भाज्या आहे ना तेलात 50% शिजवून घ्यायच्या आहेत. मी हे लोखंडी कढईत करत आहे. लोखंडी कढईतच करा तुम्ही, त्यामुळे त्याचा जो अर्क आहे तो छान उतरतो त्यात आणि टेस्ट खूप छान लागते, वेगळी लागते एकदम. आता मी हे शिजलं टाकलेलं आहे. ह्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो, आता इथे मी 2 ते 3 प्रकारचेच मसाले घेतलेले आहेत. एक घेतला आहे किचन किंग मसाला, मटन मसाला, हळद, मीठ आणि थोडंसं चिमूटभर आपण हिंग टाकणार आहोत. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत त्या शिजवलेल्या शेवया. आपल्याला हे हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक वाफ घेणार आहोत. मी आता ह्यावरून टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही ते बघू शकता हे किती छान दिसत आहे. सेम असे नूडल्ससारखेच दिसत आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम वेगळी आहे आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातील.